जय बजरंगबली. आले बाईचे भरले रे बाबा. माही एंटरप्राइजेस ओनर. काय म्हणता बाकी तुमचं? बाकी बस झालं जेवण? यस. बस मग गल्ल्यावर. जय बजरंगबली. अरे मी पण येणार आहे का खुलताबादला तुमचं होतं का? ये ना बाबा ये. पहिले शनिवार तो आले दे. मंगळवारी पण जाते ना लोक, मंगळवारी पण करते ना. दादा का ख्वाब उड़ा दिया मैंने आज का बिरयानी खाने का. आज कोणता वार आहे? गुरुवार आहे का आज बुधवार? बुधवार आहे. गुरुवार आहे ना? बुधवार. हे रे ती क्वालिटी इथे बघ. आता काही नाईट पॅन्ट जे चांगलं चालणार आहेत ना त्याची लॉक आहे प्राईस. काय ॲपचं नाव काय द्या? नाही ते तसं ते कोणाला देत नसते ते, त्याला ते लागतं शॉप आहे. हो का? साईज भेटते ना दादाला मॉडेलच काढलं. आता जसं की याच्यावर केलं मी clean. बरं नाही मला 2-3 त्याची तब्येत खराब झाली यार. माझी झोप वगैरे चांगली नाही का? रात्री चित्र पाहत राहतो मोबाईल जास्त बघतो. नाही यार तू आराम गिराम कर थोडा मस्त. टेन्शन घेतो जास्त लागलं आणलं घेऊ बाबा. मी तुला एक सांगू का त्या महाराजला मी एकटाच बोललो. महाराज इकडे म्हणलं भारी महाराज. हा म्हणलं महाराज त्यांना लय प्रश्न विचारले. ते म्हणे आपल्या सगळ्या गोष्टींना माहिती का कारणीभूत आपलं मन आहे म्हणे. आपलं मन जिथं गुंतन म्हणे तिथं दुःखाचं कारण सुरू होऊन जातं म्हणे. प्रत्येक गोष्टीला त्यांनी वेगळ्या भाषेत सांगितलं, मला ते एक्सप्लेन करता येत नाही. पण ते म्हणे म्हणजे म्हटलं असं कसं काय होतं म्हणलं. असं म्हणे जगामध्ये माहिती का सगळे लोक सगळे सेम कॅटेगरीचे असतात म्हणे. फक्त सिच्युएशननुसार ते दाखवते त्यांचे रंग म्हणे. लक्षात ठेवायचं म्हणे. जगात फक्त परमार्थ देवच एक सच्च खरं आहे आणि एक दुसरी गोष्ट मृत्यू खरी म्हणे. याच्यापेक्षा मोठं काहीच नाही म्हणजे जगात. कोणतीच गोष्ट खरी नाही म्हणे. आपल्याला वाटतं म्हणे लोक आपले नाही म्हणे. ते कंडिशनला बांधलेले म्हणे. जेव्हा कंडिशन तुटताना ते त्यांचे रंग दाखवून देतात म्हणे. बरोबर. कोविड एक्झाम्पल. लोक डायरेक्ट लांब करत होते सगळ्यांना आहे की नाही. भारी होते यार का ते गुरु. त्यांचं मी कीर्तन 9-10 मिनिटाचं रेकॉर्ड पण केलं. 10 मिनिटाचं रेकॉर्ड पण केलं माहिती. कीर्तन इतकं मस्त होतं ना. दादा भाषा ती गाऊन नव्हती अशी त्यांची. प्रेमानंद सारखं लॉजिकल. आणि इव्हन नाही का जेव्हा सांगत होते ना तेव्हा त्याचं रेफरन्स म्हणून ते असं हिंदीमधले ते काही कोट पण सांगत होते. भारी होतं ते खरं कीर्तन. तुला सेंड करतो वाटलंस मी ऐकण्यासारखं. तू कीर्तन ऐकतो ना दादा? तू नाही का एक परमानंद महाराजचं पण ऐक. परमानंद महाराज लय महाज्ञानी आहे डायरेक्ट. 2 आहे का महाराज? परमानंद नाव आहे त्यांचं, प्रेमानंद नाही. हे नाही म्हणते मी टिकावाले. दुसरे ते परमानंद. हे कुठलचे? ते गोल टिक्का लावतो ते दिव्य दादा. अच्छा डिवाइन पॉवर येतात त्यांच्याकडं. थोडे आपल्याला वाटतं नुसते बडबड करू शकते. नाही, त्यांनी लाईफ मध्ये काहीतरी हासिल केले भाई गुरुंनी. तू परमानंदजी म्हणतोय म्हणजे ते हे वाले काय आता योगीजी भेटून आले त्यांना? सर्च कर ना युट्यूबवर. काय पाहिजे रेनला बघ. ब्लॅक बीस्ट. रेनला बघ लव पाहिजे प्रेम. ब्लॅक बीस्ट अनबॉक्सिंग. प्रेमानंद. हा ते माझं पण झालं ते परमानंद हाताने लिहिणं. हातानेच लिहिलं मी. PAR परमानंद आलं पाहिजे. परमानंद जाऊ दे. मी काय म्हणतो परमानंद सर्च करणं. तू आमची एक सर होती त्यांचं नाव परमानंदच होतं आणि आम्ही त्याला परमानंद दोटे म्हणायचो. प्लीज बाबा का ज्ञान दिया तूने. युट्यूब उघड. हाँ युट्यूब उघडणं दादा. दादूस युट्यूब उघडणं तू. PARMAND. PARMAND. परमानंद महाराज. पहिलं एक टाक परमानंद. तेच महाराज. ते प्रेमानंद आलं परत. परमानंद बाबा हे 2 नंबर टाक. हे ते दुसऱ्या नंबरचे ते. अच्छा हे का? लय भारी यार ते. 1 नंबर सुपेरियर आहे डायरेक्ट. फॅक्ट. जसं की हे पण प्रश्नाचे उत्तर देतात आणि ते पण प्रश्नाचे उत्तर देतात. दोघांचं सांगणं फक्त वेगवेगळे. जसं की आता हे म्हणले परमात्मा को कैसे पाए, तसं यांचं मन को कंट्रोल करने वाली दिनचर्या. म्हणजे एक प्रकारे दोघांचं काही ना काही इथं बी उत्तर भेटेल असं काही नाही. कंपॅरिझन नाही. प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. प्रत्येकाने सिद्धी हासिल केली भाई ती वर्षानुवर्ष तप करून.
डायरेक्ट कुत्री जवळ येते. दिस मीन्स दॅट यू विल अट्रॅक्ट बीचेस. 50 लाख मधले आपण काय केलं पेमेंट राहिली का मला आपल्याला? 5 लाख. नाही तुला नाही नंतर स्टाफच्या नंतर स्टाफचं 3 लाख रुपये मायनस करू आपण 3 लाख बरं का 3 लाख झालं मायनस. मॅनेजर सगळं धरून समजा एक आपण आज डायरेक्ट जी टोटल झाली ना त्याचे 15% प्रॉफिट धर ना फक्त 2 लाख मिनिमम. बरं का बोकडे वाकडे तिचं बोकडे वगैरे खर्च रोजचा रोजची 10 पेट्रोल, डिझेल. कापतो तो एका बोकडीची प्राईस 50% मार्जिन धर ना त्याला सरळ. बरं आपण काय करू 45 लाख आहे. त्यातला अर्धा खर्च डायरेक्ट खर्च करून टाकू. हा तेच ना. याला निव्वळ नाही जरी म्हणलं आपण तू सगळं उडलं नाही हा ना. यार वरची 40 पण उडलं ना 20 लाख रुपये महिना पडतो इथं. नाही वरची 40 जरी उडले आपण तरी त्याला 5 लाख जरी धरले आपण नुसते 5 लाख नेट प्रॉफिट त्याला 5 महिन्याला, लाख कसं काय रे? उडे 40 लाख उडवतच नाही ना माणूस. एवढं काय लागतच नाही हॉटेल लाईन. महिन्याला कमीत कमी तो नाही का कसे पण 10-15 आकाश चालला का? 10-15 लाख.